नमस्ते, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, फिर से एक बार स्वागत है आपका एक बेहतरीन अपडेट में। विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून स्वागत करतो आपला आवडता यूट्यूब चॅनल पोलीस भरती गुरु हार्दे सर। अतिशय महत्त्वाची एक अपडेट आलेली तुम्ही पाहिलं असेल, कालच आपण एक 6 जूनच्या संदर्भातला व्हिडिओ टाकला होता। मात्र मी त्यावेळेस तुम्हाला एक शब्द दिलता की जर 6 जूनला एसआरपीएफचे ग्राउंड सुरू व्हायचे असतील तर एकट्या एसआरपीएफचे नाही तर इतर एसआरपीएफचे पण सुरू होतील। सोलापूर शहर 8 जून पासून ग्राउंडला सुरुवात नक्की होणार आहेत का? चेस नंबर बनवण्याचं काम चालू आहे। चेस नंबरचे जे व्हिडिओ आहेत, फोटो आहेत, ते सगळे व्हायरल होतात, ते खरे आहेत का? त्यानंतर चेस नंबर बनवण्याचं काम जे खरंच आहे ते चालू आहे का? आणि चालकचं ग्राउंड शक्यतो प्रथम होण्याची शक्यता आहे। चालकचं ग्राउंड शक्यतो प्रथम होण्याची शक्यता आहे। एकदम परफेक्ट अधिकृत अशी माहिती आहे मित्रांनो, आणि ती मी तुम्हाला या ठिकाणी आज या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहेत। एक अधिकृत माहिती, 2 महत्त्वाचे परिपत्रक या ठिकाणी तुम्हाला मी देणार आहेत आणि त्यामधून तुम्हाला पुन्हा एकदा एक महत्त्वपूर्ण माहिती घेऊन आलोय। तत्पूर्वी नवीन पोलीस भरती करणारे माझे विद्यार्थी बांधव असतील तर चॅनलला मित्रांनो सबस्क्राइब करून काय शेजारी बेल आयकॉन पण प्रेस करा, जेणेकरून अशीच नवनवीन अपडेट, नवनवीन माहिती तुम्हाला रोजच्या रोज घरी बसल्या मोफत मिळत जाईल। चला तर मग जास्त उशीर न करता मी सुरुवात करतो आज आपल्या महत्त्वपूर्ण आणि महत्त्वाच्या अशा व्हिडिओला। तर पहा मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे चेस नंबर तुम्हाला दिसत असतील त्याच्यावरती लिहिलेले का पोलीस आयुक्तालय सोलापूर। अजून एका घटकाची तारीख आली, अजून एका घटकाची तारीख आलेली, ती पण मी तुम्हाला सांगणार आहे। व्हिडिओ पूर्णपणे पहा, व्हिडिओ शेवटपर्यंत संपूर्ण पहा। एक एक शब्द फार महत्त्वाचा असतो त्याच्यामध्ये, लक्ष्मी, जेणेकरून कोणालाही कॉल SMS करण्याची आवश्यकता तुम्हाला लागणार नाही। अधिकृत आणि परफेक्ट माहिती घेतल्यानंतरच मी माहिती देतो। चेस नंबर माझ्याकडे सकाळी आले तरी पण मी त्याच्यावरती व्हिडिओ बनवला नाही, अनेक व्हिडिओ आले असतील पण मी का बनवलं नाही? कारण का मला अधिकृत माहिती काढायची होती, मी माहिती काढली। जे व्यक्ती चेस नंबर बनवत होते, स्वतः जे व्यक्ती वर्किंगमध्ये होते चेस नंबरला, त्यांच्याशी माझं बोलणं झालं। त्यानंतर जो व्हिडिओ व्हायरल होतो ना, व्हिडिओ सगळीकडं, तो व्हिडिओ सुद्धा त्या माझ्या विद्यार्थ्याने बनवलेला। त्याचं नाव आहे त्या अल्ताफ पठाण, हा माझा विद्यार्थी, तिथला पोलीस आहे सोलापूरला त्याचा। आणि आयशा शेख ही पण माझी विद्यार्थिनी, ती त्या ठिकाणी पोलीस आहे। मात्र तिला ॲक्च्युली माहीत नव्हतं, तिचं आज वर्किंग नसल्यामुळे, मात्र तो स्वतः तिथं ते बनवायला होता हे चेस नंबर। लक्षामध्ये हे बघा, हे चेस नंबर दिसतात तुम्हाला, पोलीस आयुक्तालय सोलापूर वगैरे, हे त्यांचं आज वर्किंगचा डे, त्यांची जी PT टाइम होता तो कॅन्सल करून वर्किंग डे मध्ये त्यांना आज हे काम करायला लावलं होतं। आणि ते काय केले मित्रांनो, आता बरेच जण म्हणले सर हे फेक आहे, पाठीमागचे। अरे बाबा, पाठीमागचे दरवर्षी चेस नंबर छापायचे काय? हे पाठीमागचेच असणार ना, फक्त ते क्लीन करायचे, साफ करायचे असतात। ते झटकवणे, त्यांचे सिरियल लावणे, सिरियलनुसार त्यांचं हे करणं, 20-20चा गट करणं, ही कामं असतात त्या चेस नंबरच्या। लक्षामध्ये ही कामं ती आज सोलापूरची झालेली आहे। खात्रीशीर स्वतः माझं त्या अल्ताफशी बोलणं झालेलं, त्यांनी सांगितलं का सर हे खरं आहे, पण सगळ्यात महत्त्वाचं, अजून एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची मला, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की हे होईल की नाही होणार हे बाकी अजून संभ्रमात आहे। आता हे बघा, हे तुम्ही पाहू शकता, या ठिकाणी मुलं आहेत, वर्किंगचं आजचं काम केलेलं आहे। माझा विद्यार्थीच या ठिकाणी आहे 2-3, ते स्वतः या कामात, आणि हे आजचं आहे, लक्षात ठेवा आजचं आहे। स्वतः त्यांनी सांगितलं का सर आजचं आम्ही स्वतः ते काम केलेलं आहे। मात्र एक गोष्ट सांगतो का, मी त्याला जेव्हा विचारलं का 8 तारखेला ग्राउंड होईल का, त्यावेळेस तो बोलला की सर 8 तारखेला ग्राउंड होईल की हे निश्चित नाही, मात्र चालले, परंतु आमचं हे काम होतं ते आमचं केलेलं आहे। मात्र SRPFचं सोलापूरचं ग्राउंड शक्यतो होऊ शकतं म्हणला, SRPF सोलापूरचं ग्राउंड शक्यतो होऊ शकतं, मात्र सोलापूर शहरचं ग्राउंड शक्यतो होणार नाही। कदाचित चालकचं ग्राउंडच्या तारखा, चालकचे जे ग्राउंड होतील हे शक्यतो आधी होतील, नंतर कॉन्स्टेबलचे होतील, आणि नंतर शेवटी सगळ्यात कारागृह आणि बॅट्समनचे ग्राउंड होण्याची शक्यता अशी वाटावण्यात आहे। ओके, हे झालं सोलापूरच्या बाबतीत। म्हणजे सोलापूरची जी आज आलेली बातमी आहे चेस नंबरच्या संदर्भातली, ही बातमी शॉर्टकट, एकदम कट टू कट खरी आहे। लक्षामध्ये आज तर परफेक्ट बातमी त्या ठिकाणी आहे। त्याच्यानंतर मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अजून एक अपडेट का जी फारच महत्त्वाची आहे, कालची, म्हणजे ते परिपत्रकाचे अपडेट आहे का, पोलीस भरती बंदोबस्त अंतर्गत बंधपत्र व कंपनी अधिनिस्थ पोलीस अधिकारी, अंमलदार व अनुगामी कर्मचारी यांची अद्ययावत नामावली सादर करण्याबाबत। कोणतीही पोलीस भरती करायची म्हटलं की कोणकोणते लोक त्या भरती प्रक्रियेमध्ये सहभागी असणार आहेत, कोणकोणते लोक बंदोबस्तामध्ये सहभागी असणार आहेत, कोणकोणते लोक रजेवर असणार, याची संपूर्ण त्याची नामावली डिक्लेअर करावी लागते। का? कारण का एखादा भावी आहे, माझा भावी, सपोज मी पोलीस आहे, माझा भाऊ त्या ठिकाणी भरतीला माझ्या जिल्ह्यात येणार आहे, तर मला त्या ठिकाणी ड्युटी नाही दिली जात। म्हणजे असे बरेच त्यांचे ऑफिशियली कामं असतात, ते त्यांना पूर्ण करावं लागतात। तर त्यांनी काय सांगितले पहा, उपरोक्त संदर्भातील विषयान्वये सर्व कंपनी नायक यांना सुचवण्यात येत आहे की भारतीय राज्य बल 2 राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 15 बिरसी कॅम्प गोंदिया या गटाच्या आस्थापनेवर पोलीस भरती सन 2023 प्रक्रिया आगामी दिवसात संभाव्य दिनांक दिले। त्यांनी आगामी दिवसात होते, संभाव्य दिनांक, टेंटेटिव्ह डेट आहे 6/6/2024 रोजीपासून राबवण्यात येणार, 6 जून पासून राबवण्यात येणार। म्हणजे कदाचित सोलापूरचं 6 जून तारीख आली, गोंदियाची पण 6 जून आली, अजून काही तारखांची अशी परिपत्रक येतील त्याची सुद्धा 6 जूनच असू शकते। बीडची पण तारीख डिक्लेअर झालेली आहे, ज्यावेळेस परिपत्रक येईल त्याच्यावेळेस मी सांगेन, मात्र बीडची सुद्धा कदाचित तारीख डिक्लेअर झालेली आहे।
त्या अनुषंगाने या गट आस्थापनेवर पोलीस अधिकारी, पोलीस अंमलदार, लिपिक कर्मचारी, वर्ग 4 कर्मचारी यांची पोलीस भरती सन 2023 प्रक्रिया बंदोबस्त, सन 2023 प्रक्रिया, एक मिनिट नुसते कॉल करतात विद्यार्थी, हा ठीक आहे, सन 2023 प्रक्रिया बंदोबस्त अंतर्गत निवड करण्यात आली असता माननीय समादेशक साहेबांनी निर्गमित केलेल्या नियमांचं तंतोतंत पालन करीत नियुक्त पोलीस अधिकारी, अंमलदार व वर्ग 4 कर्मचारी यांच्याकडून पोलीस भरती सन 2023 ची प्रक्रिया निष्पक्ष, नियोजनात्मक, उत्तम प्रकारे होणे कामी व राज्य राखीव पोलीस बलाच्या शिस्तीत तडा पाडणार नाही किंवा बलाची प्रतिमा मलिन होणार नाही या बेताने मेन गेट नोंदणी टेबल, प्रमाणपत्र तपासणी असेल, टेबल असेल, छाती उंची मोजमाप असेल, म्हणजे मेन गेटचा टेबल असेल, नोंदणीचा टेबल असेल, प्रमाणपत्र तपासणीचा टेबल असेल, छाती उंची मोजमापचा टेबल असेल, संगणक कक्षाचा टेबल असेल, गोळा फेक चाचणीचा टेबल असेल, 100 मीटर चाचणीचा टेबल असेल, 5 किलोमीटर चाचणी टेबल असेल, याकरिता त्या गट आस्थापनेवर पोलीस अधिकारी, पोलीस अंमलदार, लिपिक कर्मचारी यांची पोलीस भरती सन 2023 प्रक्रिया अंतर्गत बंदोबस्त करता निवड करण्यात येणार आहे. ती त्यांनी म्हणजे लक्षात ठेवा, त्यांनी ऑफिशियली कामं सर्व चालू झाली. त्याच्यापुढे त्यांनी परत सांगितलं की तरी या गटाच्या आस्थापनेवर पोलीस भरती सन 2023 प्रक्रिया आगामी दिवसात संभाव्य दिनांक निहाय राबवण्यात आलेल्या पोलीस भरती 2023 मध्ये कोणाचे रक्तबंधातील रक्तगटीत, मी आत्ताच बोललो ना तुम्हाला, रक्तबंधातील रक्तगटीत नातेवाईक असल्या नसल्याबाबतचे कंपनी आस्थापनेवरील पोलीस अधिकारी, पोलीस अंमलदार, पोलीस मोटर परिवहन विभाग अंमलदार, बिसावी अंमलदार, मंत्रालय लिपिक कर्मचारी व चतुर्थ श्रेणी कर्मचारी यांचे बंधपत्र घेऊन तसेच कंपनी आस्थापनेवर नेमणुकीस असलेले पोलीस अधिकारी, अंमलदार व वर्ग 4 कर्मचारी यांची अद्ययावत नामावली द्विप्रतीत सादर करावी. मित्रांनो, ही होती आजची महत्त्वाची आणि लेटेस्ट अपडेट. आणि याच्या सोबत काय इनक्लोज सोबत बंधपत्रे, म्हणजे लक्षात ठेवा की ही पण बातमी खरी आहे, सोलापूरची पण खरी आहे आणि सोलापूर शहरची आज जी चेस नंबरच्या संदर्भात जी काही बातमी आली, जे काही फोटो झाले ते सुद्धा खरे आहेत. म्हणजे याच्यावरून एक गोष्ट आपल्या लक्षात यायला हवी, एक गोष्ट आपण लक्षात घ्या की जूनमध्ये पोलीस भरतीचं आपलं ग्राउंड फुल अँड फायनली सुरू होण्याची दाट शक्यता आहे. आलं फुल अँड फायनली कट टू कट लक्षात ठेवा चालू होऊ शकतं, कारण का तारखा ह्या एकदम अप टू डेटमध्ये तारखा येऊ राहिलेल्या आहेत. 6 जून म्हणजे आज 21 जून, 21 मे म्हणजे हे 10 दिवस म्हणजे 15 दिवसात बऱ्याच अपडेट, बऱ्याच गोष्टी येतील. आणि अशा अपडेट, अशा गोष्टी समजण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करणं हे पण तुमचं काम आहे मित्रांनो, जेणेकरून मोफत माहिती मी तुम्हाला देत असतो. त्याच्यामुळे ही पण माहिती अशी समजून घ्या, अतिशय महत्त्वाची माहिती आहे. आता यानंतर अजून महत्त्वपूर्ण काही गोष्टी मी तुम्हाला बोलणार आहेत. हां, हे परिपत्रक कालचं होतं, कुठलं होतं हे सोलापूरचं, हे सुद्धा आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. आलं लक्षामध्ये. तर अशा प्रकारे मित्रांनो काय आहे की या ठिकाणी आहे. तत्पूर्वी अजून 2-3 महत्त्वाच्या गोष्टी मला सांगायच्या आहे. तत्पूर्वी एक महत्त्वपूर्ण अपडेट म्हणजे की आपण पोलीस भरतीची तयारी करताय, ग्राउंड जर 15 दिवसांनी सुरू झालं तर ठीक आहे, मात्र आपला अभ्यासाचं काय, तर अभ्यास करायचा असेल तर मित्रांनो घेऊन आलो आम्ही हरदेज ऑनलाईन पोलीस अकॅडमी आयोजित भव्य जम्बो टेस्ट सिरीज. या ठिकाणी मित्रांनो 2023-24 साठी अतिशय महत्त्वाची टेस्ट सिरीज घेऊन आलेलो मित्रांनो. सर्व पेपर, स्वरूप, वैशिष्ट्य वाचून घ्या. मी स्वरूप वैशिष्ट्य सांगण्याची आवश्यकता नाही, माझ्या भरपूर विद्यार्थ्यांनी टेस्ट लावली, त्यांनाच विचारा टेस्ट कशा असतात. त्यानंतर मित्रांनो ज्यांना पेपर पाहिजे दर्जेदार आणि अतिशय दर्जेदार माझी टीमकडून तुम्हाला पेपर मिळेल. माझा मोबाईल नंबर खाली दिसतोय, त्या मोबाईल नंबरवरती जायचंच, त्याच्यावरती 150 रुपये फोनपे गुगल पे करायचे, स्क्रीनशॉट टाकायचा, नाव आणि जिल्हा कळवायचा, डायरेक्ट ॲडमिशन घ्यायचं. फोन करण्यापेक्षा मला घ्यायचं आहे, कुठं घेऊ, कसं घेऊ करण्यापेक्षा 150 रुपये टाकायचं. ऑनलाईन ऑफलाईन सर्व ॲडमिशन आहेत. ही आहे ऑनलाईन टेस्ट सिरीज. त्याच्यानंतर आपल्याला तुम्हाला जर ऑफलाईन टेस्ट सिरीज पाहिजे असेल, PDF च्या संदर्भातली जर ऑफलाईन टेस्ट सिरीज पाहिजे असेल तर मित्रांनो हरदेज सरांच्या अकॅडमीची हवे असेल पोस्ट तर घ्या मग टेस्ट, ते पण एकदम बेस्ट अशी असणारी टेस्ट सिरीज सुद्धा या ठिकाणी उपलब्ध आहे मित्रांनो. 50 पेपर असणारे PDF आणि त्याच 50 पेपरचं 50 PDF स्पष्टीकरण सुद्धा या ठिकाणी असणार आहे. सर्व पेपर, स्वरूप, वैशिष्ट्य, सर्व पेपर मागील सर्व भरतील, सर्व जिल्हा आणि ही पूर्णपणे पोलीस भरतीवर आधारित ऑफलाईन स्वरूपातली ही पेपर असणार आहेत. त्याच्यामुळे सर्वांनी माझा हा मोबाईल नंबर दिसतो तुम्हाला वरती मार्गदर्शक हरदेज सरच्या खाली, त्या मोबाईल नंबरवरती गुगल पे, फोन पे 150 रुपये करायचे आहेत आणि मला स्क्रीनशॉट मारायचं आहे. आज आमचा पेपर क्रमांक 30 पेपर आजपर्यंत आमचे झालेले आहेत, 20 पेपर बाकी आहेत. जे मुलं प्रवेश घेतील त्यांना लगेच आजच्या 30 पेपर भेटतील आणि 20 पेपर त्यांना ग्रुपला 20 दिवसांनी भेटतील, म्हणजे रोज एक असा भेटेल. त्याच्यामुळे जास्त उशीर करू नका मित्रांनो. फी जास्त नाही, मात्र अभ्यासाला एक गती, अभ्यासात एक दर्जेदारपणा आणि अभ्यासामध्ये एक सातत्य ठेवण्याचं काम ही टेस्ट सिरीज तुमचं नक्कीच करेल, लक्षात ठेवा. तर जास्त उशीर न करता 97 66 85 36 75 या नंबरला SMS करा आणि आपल्या टेस्ट सिरीजचा प्रवेश निश्चित करा. अशा पद्धतीने मित्रांनो आपण या ठिकाणी आपण हे बघितलं, आपण हे पोलीस आयुक्त सोलापूर वगैरे वगैरे. तर तुम्हाला एक सांगतो, असंच जूनच्या संदर्भातील अजून पण बऱ्याच अपडेट येणार आहेत. अजून बऱ्याच अपडेट या जूनच्या संदर्भातले येणार आहे.
त्यामुळं लक्ष द्या आणि लक्षपूर्वक ऐका, त्या सर्व अपडेट ह्या खऱ्या असणार आहेत. त्याच्यामुळं मला जे काही विद्यार्थ्यांनी आज जे काही सोलापूरच्या संदर्भात विचारणा करत होते, सर हे खरं आहे का खरं आहे का, तर मी तुम्हाला सर्वांना सांगतो की ती संपूर्ण बातमी, जे चेस नंबरचे तुम्ही जे काही फोटो पाहिले ते एकदम परफेक्ट आणि एकदम 100% खरं आहे. मात्र 8 तारखेला सुरू होईलच असं नाही. मात्र काम प्रगतीपथावर सुरू झालेले आहे. ग्राउंडची डागडुज्या सुरू झालेल्या आहेत. बऱ्याच ठिकाणच्या ग्राउंडच्या डागडुज्या सुरू झालेल्या आहे. 6 जूनपर्यंत मला वाटतं, आय थिंक 6, 7, 8 जूनपर्यंत PSIचं ग्राउंड आहे. एकदा का PSIचं ग्राउंड कम्प्लीट झालं तर त्याच्यानंतर आपलं ग्राउंड या ठिकाणी सुरू होणार आहे. लक्षामध्ये ही एक महत्त्वपूर्ण अपडेट आहे. आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे की सर हे खरं आहे की खोटं आहे. मित्रांनो, मी तुम्हाला कालच्या व्हिडिओवर सांगितलं होतं, आजही सांगतो, उद्या तेच सांगेल, हे खरं असू अथवा खोटं असू, परंतु तुम्ही तुमचं ग्राउंड आणि तुमच्या लेखीवरती फोकस करा. दिवस फार कमी राहिलेले आहेत मित्रांनो. तुम्ही हे विचारित बसले ना ग्राउंड खरं का खोटं, एक दडपण येईन, प्रेशर येईन, त्याचा तुमच्या ग्राउंडवरती लेखीवरती परिणाम होऊ शकतो. त्याच्यामुळे कोणाला विचारायच्या भानगडीत पडू नका. व्हिडिओ पाहताय ना, चॅनलला सबस्क्राईब पण करून द्या, कारण का अशीच अपडेट महत्त्वाची माहिती तुम्हाला मिळेल. लायब्ररीत अभ्यास करत बसताना माझा व्हिडिओ पाहता तर मित्रांना पण सांगा की सरांचं चॅनल सबस्क्राईब करा. अतिशय चांगली माहिती, व्यवस्थित माहिती, आपल्या भाषेत माहिती मिळते. लक्षामध्ये ठीक आहे. चेस नंबर बनवण्याचं काम जे सुरू आहे सोलापूरला, हे बातमी खरी आहे, लक्षात ठेवा. लक्षामध्ये त्याचबरोबर मित्रांनो, पोलीस भरतीची जोरदार तयारी करण्यासाठी आपल्याला एक महत्त्वपूर्ण पुस्तकाची गरज असतेच. आणि असंच एक महत्त्वाचं पुस्तक म्हणजे अंकगणित आणि बुद्धिमत्ता स्पेशल पोलीस भरतीचं पुस्तक. सिद्धेश्वर हाडबे सरांच्या स्मार्ट बुक सिरीजमध्ये हे एक अतिशय महत्त्वाचं गणित बुद्धिमत्तेचं पुस्तक. केवळ साधं बुक नाही तर स्मार्ट बुक आहे. नवीन सुधारित तृतीय आवृत्ती या ठिकाणी आली मित्रांनो. सखोल स्पष्टीकरणाचं विश्लेषण 2004 ते 2023 मागील 20 वर्षातील 370+ प्रश्नपत्रिकांमधील प्रश्नांची उत्तर स्पष्ट करण्याचं द स्मार्ट बुक, द नेक्स्ट जनरेशन स्मार्ट बुक, वन स्टॉप सोल्युशन. पोलीस भरती, अंकगणित व बुद्धिमत्ता विषयात पैकीच्या पैकी गुण मिळवण्याचा यशमार्ग म्हणजेच भारतीय प्रकाशनचं मॅथ बुद्धिमत्तेचं पुस्तक. तज्ज्ञ मार्गदर्शकांकडून शॉर्टकटसह हटके ट्रिकचा समावेश, बेस्ट सेलर म्हणून प्रसिद्ध असणार. सोबतच आगामी संपूर्ण 23-24 वर्षाकरता डेली चालू घडामोडी अपडेट व डेली सर्व प्रश्नांचा स्मार्ट QR कोडचं सुद्धा यामध्ये तुम्हाला उपलब्ध आहे. भारतीय प्रकाशन पुणे यांचं हे अतिशय महत्त्वाचं पुस्तक आहे. हे पुस्तक सुद्धा तुम्ही खरेदी या ठिकाणी करू शकता. ठीक आहे मित्रांनो, आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण 2 अपडेट पाहिले. एक म्हणजे सोलापूर शहरची आणि एक म्हणजे बिरसा गोंदिया SRPFची. अशा 2 अपडेट पाहिले आणि दोन्हीही अपडेट प्रॉपरली खरे आहेत, 100% खरे आहेत. लक्षामध्ये. त्याच्यामुळं ग्राउंड हे जूनच्या 10-12 मी तुम्हाला एकदा एका व्हिडिओ सांगितलं होतं, एक 10 जून ते 15 जुलै 10 जून ते 15 जुलै हा संभाव्य 1.5 महिन्याचा जो कालावधी आहे जवळजवळ, याच्यामध्ये ग्राउंड सुरू होण्याच्या दाट शक्यता आहे. मात्र त्या तारखाच आता जवळजवळ डिक्लेअर होत आलेल्या आहे आणि त्यानुसार कळलं दमादमाने सर्वच अपडेट मी घेण्याचा प्रयत्न करेल. मात्र पोलीस आयुक्तालय सोलापूरवर जी काही गोष्ट घडली, जे काही चेस नंबरचे आज जे फोटो आले ते खरे आहेत. आज सकाळी ते चेस नंबर झालेले, तो व्हिडिओ जो व्हायरल होतो तो व्हिडिओ सुद्धा माझा जो विद्यार्थी त्याने स्वतः बनवलेला आहे. त्याच्यामुळे लक्षात ठेवा, आहे खरी बातमी आहे. ओके ठीक आहे. परत काय नवीन अपडेट असेल, नवीन माहिती असेल तर मी तुमच्यासाठी घेऊन येईन. तोपर्यंत तुमची रजा घेतो. जय हिंद, जय भारत.